तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं होतो, आर्टिफिशियल अँड इंटेलिजन्स फॉर मॅनेजर्स या सब्जेक्टमधून आपण सेकंड चॅप्टर आपलं चालू झालं होतं, फाउंडेशन्स ऑफ AI इन टेक्नॉलॉजीज. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट कन्सेप्ट जे आहे मशीन लर्निंग कन्सेप्ट्सचं अँड अल्गोरिदम्स हे आपण कंप्लीट केलं होतं. आता आपला नेक्स्ट पॉईंट जे आहे ते आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आपण आज बघणार आहोत. तर चला आपण बघू नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय आहे. तर पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल डेफिनेशन ऑफ नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. सो बेसिकली नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय आहे, हे ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट हेल्प्स कम्प्युटर्स अंडरस्टँड, इंटरप्रिट अँड रिस्पॉन्ड टू ह्युमन लँग्वेज. ओके, हे कशाचं ब्रांच आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ब्रांच आहे जे कम्प्युटरला हेल्प करतं. जे पण आपण टाईप करतो किंवा जे पण आपण व्हॉईस देतो त्याला अंडरस्टँड करून घेणं, इंटरप्रिट करणं आणि ह्युमन लँग्वेजमध्ये त्याला रिस्पॉन्ड करणं. जसं आपण क्वेश्चन विचारतो तसं सेम वेमध्ये आपल्याला आन्सर भेटावं, ते कोणाचं काम आहे, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ते काम करतं. ओके, तर आपण की कन्सेप्ट्स बघू ह्याचे काय काय आहेत. तर फर्स्ट की कन्सेप्ट आहे आपलं टेक्स्ट अंडरस्टँडिंग. म्हणजेच काय की बाबा आपण जे पण कम्प्युटर्सला आपण सेंटेन्स दिलो समजा, तर त्या सेंटेन्स किंवा पॅराग्राफ ते टेक्स्ट थ्रू अंडरस्टँड करून घेतं आणि आपल्याला सेम वेमध्ये ह्युमन लँग्वेजमध्ये आपल्याला ते ॲन्सर प्रोव्हाइड करतं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पॉईंट आपण लिहू शकतो, हेल्प्स कम्प्युटर्स रीड अँड अंडरस्टँड ह्युमन लँग्वेज लाईक सेंटेन्सेस अँड पॅराग्राफ्स. म्हणजेच काय की बाबा ते कम्प्युटर्सला अनेबल करतं, हेल्प करतं ते ह्युमन लँग्वेजच्या जे पण सेंटेन्सेस आणि पॅराग्राफ्स आहेत ते रीड आणि अंडरस्टँड करून आपल्याला आउटपुट देणं. आयडेंटिफाईज मिनिंग, कीवर्ड्स अँड रिलेशनशिप बिटवीन दी वर्ड्स. आता एका वर्डचे खूप सारे मिनिंग असू शकतात, तर आपण ॲज अ युजर जे पण क्वेश्चन देतो आपल्या इंटेन्शननं, कम्प्युटर पण त्या वेनं ते अंडरस्टँड करून घेतं आपल्याला कोणत्या रिलेटेड आन्सर पाहिजे. ओके, सो NLPमुळे हे पॉसिबल आहे आणि ते रिलेशनशिप फाइंड आउट करतं, कीवर्ड्स बघतं आणि त्यानुसारच आपल्याला ते आन्सर प्रोव्हाइड करतं. वर्क्स विथ बोथ रिटर्न टेक्स्ट अँड स्पोकन इनपुट. ओके, आपण आता गुगलवरती टाईप करून पण क्वेश्चन विचारतो आणि व्हॉइस असिस्टंट जे आपलं माईक आहे ते माईक यूज करून पण आपण स्पोकन इनपुट त्याला प्रोव्हाइड करतो आणि ते दोन्हीला पण वर्क करतं. ड्यू टू NLP हे पॉसिबल आहे. तर त्याचं एक्झाम्पल काय असू शकतं, तर वेन यू टाईप अ क्वेश्चन इन गुगल सर्च इट अंडरस्टँड व्हॉट यू मीन अँड शोज रिलिव्हंट रिझल्ट्स. ओके, आपण जेव्हा किंवा गुगल सर्चवरती कुठलं क्वेश्चन टाईप केलं तर ते अंडरस्टँड करून घेतं की आपल्याला काय पाहिजे, कोणत्या मिनिंगनं आपण ते क्वेश्चन विचारतो आहे आणि कम्प्युटर पण ते अंडरस्टँड करून आपल्याला रिलिव्हंट रिझल्ट्स देतं. हे पॉसिबल आहे ड्यू टू नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके, सो आपलं नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे लँग्वेज ट्रान्सलेशन. लँग्वेज ट्रान्सलेशन ह्याच्यामध्येच आपल्याला कळतं की बाबा एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सफर करतो आहे. फॉर एक्झाम्पल आपण गुड मॉर्निंग म्हणून दिलं, तर ते काय करणार लँग्वेज ट्रान्सलेशन, त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करणार विदाऊट चेंजिंग द मिनिंग. की बाबा सुप्रभात आहे ते आपल्याला गुड नाईट तर देणार नाही किंवा शुभरात्री देणार नाही. आपण गुड मॉर्निंग म्हणलो तर ते लँग्वेज ट्रान्सलेट करून आपल्याला सुप्रभातच म्हणणार आहे. बेसिकली आता इथं आपण पॉईंट्स बघू. कन्वर्ट्स टेक्स्ट फ्रॉम वन लँग्वेज टू अनदर ऑटोमॅटिकली. ओके, ऑटोमॅटिकली NLPमुळं ते पॉसिबल आहे लँग्वेज ट्रान्सलेशन. जे काही आपण वन लँग्वेजमध्ये आपण टेक्स्ट देतो, ओके, त्या टेक्स्टला ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतं आपल्याला जे पाहिजे त्या लँग्वेजमध्ये. मेंटेन्स द मिनिंग ऑफ द ओरिजिनल सेंटेन्स. जे कोणतं आपण सेंटेन्स दिलो त्याचं ओरिजिनल सेंटेन्सचे मिनिंग ते काय करतं, मेंटेन करून ठेवतं, त्याला चेंज करत नाही. ओके, नेक्स्ट आहे सपोर्ट्स मल्टिपल लँग्वेजेस लाईक हिंदी, इंग्लिश, मराठी. ओके, म्हणजे काय की बाबा ते मल्टिपल लँग्वेजेसला सपोर्ट करतं लँग्वेज ट्रान्सलेशन. फक्त इंग्लिशला स्टिक होत नाही, मल्याळम असू दे, तेलुगू असू दे, कन्नड असू दे, कोणतं पण लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो ड्यू टू नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके, इथं एक्झाम्पल दिलं तेच आहे, गुगल ट्रान्सलेट करून घेतो आपण गुड मॉर्निंग टू सुप्रभात. ओके, सो नेक्स्ट आपलं पॉईंट आहे चॅटबोट्स अँड व्हर्च्युअल असिस्टंट्स. ओके, हे कसं यूज होतं, चॅटबोट म्हणजे काय, बेसिकली आपल्याला लक्षात घ्यायचं आहे चॅटबोट्स अँड व्हर्च्युअल लाईक डीपसीक AI, ChatGPT म्हणा. काय करतं NLP चॅटबोट्समध्ये, अनेबल्स मशीन्स टू कम्युनिकेट विथ युजर इन नॅचरल लँग्वेज. ओके, नॅचरल लँग्वेजमध्ये अनेबल करतं आपल्या सिस्टम्सला किंवा कम्प्युटर्सला आपल्याला आपल्यासोबत किंवा युजरसोबत कम्युनिकेट करायला. अंडरस्टँड युजर क्वेरीज अँड प्रोव्हाइड्स सुटेबल रिस्पॉन्सेस. म्हणजे काय की बाबा आपण
जे ॲज अ युजर आपण जे कोणते क्वेरीज घालू ते त्याला अंडरस्टँड करून घेतं आणि सुटेबल ॲन्सर्समध्ये ते आपल्याला रिप्लाय देतं. युज्ड इन कस्टमर सर्व्हिस, वेबसाईट्स अँड ॲप्स. ओके, बेसिकली प्रत्येक वेळी एम्प्लॉई हायर करणं हे आपल्याला खूप कॉस्टली पडतं मोठमोठ्या कंपनीजला. सो त्यासाठी कस्टमर सर्व्हिसेस आपण जे प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये आपण AIचा आजकाल यूज खूप वास्टली करत आहे. त्याच्यामध्ये आपण चॅटबोट्स यूज करतो आहे किंवा व्हर्च्युअल असिस्टंट. जे पण युजर क्वेश्चन करेल ते ChatGPT किंवा जे व्हर्च्युअल असिस्टंट आहेत ते रिप्लाय करेल. ओके, हे बेसिकली नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये म्हणून पॉसिबल आहे. वेबसाईट्स आणि ॲप्समध्ये पण आपण घातलो आहे आजकाल. जे पण आता कुठल्या वेबसाईट आपण ओपन केलो तिथं आपल्याला व्हर्च्युअल असिस्टंट भेटत आहे, त्याच्याशी आपण कम्युनिकेट करू शकतो आणि रिलिव्हंट रिस्पॉन्सेस आपल्याला भेटून जातात. चॅटबोट्स ऑन शॉपिंग वेबसाईट्स ऑर लाईक ॲप्स लाईक व्हॉट्सअप रिप्लाइंग टू कस्टमर क्वेश्चन्स. ओके, शॉपिंग वेबसाईट्स मिशो किंवा मिंत्रा आपण बघितलं तर त्यामध्ये आपण काय करतो, आपल्याला आता रेड कलरचा फ्रॉक पाहिजे किंवा टी शर्ट पाहिजे तर आपण सर्च केलो तर व्हर्च्युअल असिस्टंट आपल्याला हेल्प करतं, सिमिलर प्रोडक्ट्स आपल्याला दाखवतं. ओके, हे कशामध्ये येत आहे, चॅटबोट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स. ओके, नेक्स्ट आपलं पॉईंट आहे सेंटिमेंट ॲनालिसिस. सेंटिमेंट ॲनालिसिस म्हणजे काय, किंवा आपले इमोशन्स ते बघतं आणि त्यानुसार आपल्याला रिस्पॉन्ड करतं. फॉर एक्झाम्पल, डिटेक्ट्स द इमोशन्स ऑर ओपिनियन्स इन टेक्स्ट. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे का न्यूट्रल आहे. आपण जे काही आपण ChatGPTला बोललो, समजा की बाबा आज मी खूप खुश आहे. खुश कशामध्ये येत आहे, पॉझिटिव्ह रिव्ह्यूमध्ये येत आहे. निगेटिव्ह कसं येणार, सॅड असं लिहिलं तर ते पटकन समजून घेतं, कीवर्ड्स समजून घेतं. हेल्प्स कंपनीज अंडरस्टँड कस्टमर फीडबॅक. आपण जे काही रिव्ह्यूज देतो कंपनीजला किंवा रेस्टॉरंट्सला की बाबा आजचं हे जेवण चांगलं नव्हतं, तर ते रिव्ह्यू ते समजून घेतं. पॉसिबल कोणामुळं आहे तर NLPमुळं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एवढं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं आपल्याला सेंटिमेंट ॲनालिसिस देखील करता येतं. ओके, यूज्ड इन रिव्ह्यू, सोशल मीडिया अँड सर्वेज. ओके, एक्झाम्पल आपण बघू शकतो, दिस फोन इज अमेझिंग. कशामध्ये येतं तर पॉझिटिव्ह सेंटिमेंटमध्ये येतं. दिस सर्व्हिस इज टेरिबल. टेरिबल म्हणजे काय, हे हॉरिबल आहे सर्व्हिस इथलं. कशामध्ये येतं, नेगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये येतं. सो नेक्स्ट आपण बघणार आहे पॉईंट, सर्च इंजिन्स. सर्च इंजिन म्हणजे काय, आपण गुगल सर्च वगैरे यूज करतो. सर्च इंजिन आहे ना, ते गुगलचं सर्च आहे. ओके, इम्प्रूव्ह सर्च ॲक्युरेसी बाय अंडरस्टँडिंग युजर इंटेंट. आपण जे काही आपण आपल्या इंटेन्शननी आपण तिथं क्वेश्चन विचारतो ते ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करत जातं आपलं युजरचं इंटेन्शन बघून. सर्च इंजिन्स मॅचेस मीनिंग नॉट जस्ट एक्झॅक्ट वर्ड्स. फक्त वर्ड्स बघत नाही, एका वर्डचं मल्टिपल मिनिंग्स असू शकतात. सो ते युजरचं इंटेन्शन रीड करून घेतं NLP आणि त्या सर्च इंजिनला ते फक्त वर्ड नाही तर त्याचं मीनिंग पण सांगून देतं की बाबा युजरचं इंटेन्शन काय आहे आणि त्याला कोणत्या प्रकारे ॲन्सर पाहिजे. ओके, ते समजून घेऊनच आपल्याला क्विक रिलिव्हंट रिझल्ट्स आपल्याला दिसून येतं गुगलवरती आपण सर्च केल्यावर. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं गेलं आहे, सर्चिंग बेस्ट फूड नियर मी शोज नियर बाय रेस्टॉरंट्स युजिंग गुगल सर्च. गुगल सर्च आपण घातलो किंवा आपल्याला बेस्ट फूड पाहिजे आपल्याजवळ तर लगेच ते नियर बाय रेस्टॉरंट्स आपल्याला हुडकून देतं. नेक्स्ट आहे आपलं टेक्स्ट समरायझेशन. ओके, काय करतं टेक्स्ट समरायझेशनमध्ये NLP कसं यूज करतं, कन्वर्ट्स लाँग टेक्स्ट इंटू शॉर्ट मिनिंगफुल समरीज. आता आपण बघतो मोठमोठे पॅरेग्राफ किंवा PDFs आपल्याला वाचायचं होत नाही तर आपण काय करणार की बाबा आपण ते ChatGPTला किंवा AIला आपण देणार आणि त्याला शॉर्टमध्ये सांग म्हणणार. ते लगेच काय करणार, मेन वर्ड्स किंवा जे काही की पॉईंट्स आहेत त्याला हायलाईट करून आपल्याला एवढ्या मोठ्या पॅरेग्राफमधून बेसिकली जे इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला समराईज करून टेक्स्ट आपल्याला सांगणार. ह्याच्यामुळं काय होणार, टाईम सेव्ह होणार. युज्ड इन न्यूज ॲप्स, रिपोर्ट्स ऑर सर्च. मोठमोठे न्यूज रिपोर्ट्स आणि रिसर्चमध्ये आपल्याला टेक्स्ट समरायझेशन हेल्प होऊन जातं. ओके, समरायझिंग अ लॉंग न्यूज आर्टिकल इंटू 3 to 4 लाईन्स. ओके, लॉंग न्यूज आर्टिकल्सला आपण 3 to 4 लाईनमध्ये अंडरस्टँड करून घेतो. ड्यू टू NLP हे पॉसिबल आहे. ओके, नेक्स्ट आपलं पॉईंट आहे, लास्ट पॉईंट जे आहे आपलं स्पीच रेकग्नायझेशन. ओके, कन्वर्ट स्पोकन लँग्वेज इंटू टेक्स्ट. ओके, जे पण स्पोकन लँग्वेज आहे आपण जेव्हा गुगलचं
व्हॉइस असिस्टंट फॉर एक्झाम्पल माईक यूज करतो, ते काय करतं, आपण जे काही बोलतो त्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतं. ड्यू टू NLP हे पॉसिबल आहे. NLPचं फीचर आपण स्पीच रेकग्नायझेशनमध्ये यूज करतो. अंडरस्टँड डिफरंट ॲक्सेंट्स अँड लँग्वेजेस, नॉट ओन्ली इंग्लिश लँग्वेजचे टेक्स्टमध्ये कन्वर्ट करणार. आपण मल्याळममध्ये बोललो तर ते मल्याळममध्ये पण टाईप करणार, कन्नडमध्ये बोललो कन्नडमध्ये पण ते टाईप करून सर्च करणार, हिंदी, मराठी, वेरियस लँग्वेजेस, वेरियस ॲक्सेंट्स ते यूज करणार आणि लँग्वेजमध्ये ते कन्वर्ट करणार. यूज्ड इन व्हॉइस असिस्टंट्स अँड टायपिंगमध्ये यूज होतं. ओके, व्हॉइस टायपिंग इन मोबाईल कीवर्ड्स ऑर असिस्टंट लाईक गुगल असिस्टंट आपण आत्ता बघितलं तेच एक्झाम्पल आहे. तर आपण आपलं हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, पॉईंट संपला आहे. एक्झाममध्ये आलं की बाबा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एक्सप्लेन करा, तर त्याचं डेफिनेशन लिहायचं आणि हे त्याचे पॉईंट्स आणि एक्झाम्पल्स लिहायचं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कुठं कुठं यूज होतं, टेक्स्ट समरायझेशनमध्ये यूज होतं, स्पीच रेकग्निशनमध्ये यूज होतं, सर्च इंजिनमध्ये यूज होतं, सेंटिमेंट अनालिसिस, इमोशन्समध्ये यूज होतं डिटेक्ट करायला, ChatGPTमध्ये, चॅटबॉट्सवर लँग्वेज ट्रान्सलेशनमध्ये यूज होतं आणि टेक्स्ट अंडरस्टँडिंगमध्ये. हे आपल्याला बेसिकली तिथे लिहायचं आहे एक्झाम्पल सकट. सो आपलं हे पॉईंट संपलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, ते आहे आपलं कम्प्युटर विजन. आपण सेकंड चॅप्टरमधलं बेसिकली हे पॉईंट कवर केलो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आपलं आता झालं आहे. आता नेक्स्ट आपला आहे पॉईंट कम्प्युटर विजन, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत.